जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु निशिगंधाताई. पण एकच मिनिट वाट बघू आणि सुरुवात करू. आज आपला 9वा धडा संपून आपण 10व्या धड्याला सुरुवात करतोय. सुभाषित. आणि सुभाषितांमध्ये ज- बहुतेक करून आपण जरा थोडस भरभर घेऊयात. कारण की सुभाषित ही तुम्ही स्वतःच वाचायची आहेत, स्वतः भावार्थ बघायचा आहे आणि तुम्हाला शेवटी तुमच्या शब्दामध्येच भावार्थ लिहायचा आहे. आणि अर्थात आपण प्रत्येक सुभाषित बघून त्याच्यामध्ये जर का काही व्याकरण किंवा काही गोष्टी सांगायच्या असतील मी सांगेन. पण त्याच्यावर आपण जास्त वेळ खर्च करायची गरज नाहीये. कारण अजून आपल्याला एक पूर्ण पुस्तक संपवायचं आहे. चालेल, चला मी शेअर करतो आणि आपण सुरुवात करू. जय गुरु. जय गुरु जयताई. चालेल, चला. दिसतोय माझा स्क्रीन? हो. आणि माझ्या मते ही काल हो. आपण झाली होती. आणि ह्याच्यामध्ये सुरुवात केलं होतं. अथवा शांतिरस अस्ति झालं होतं, प्राधान्य मस्ती झालं होतं, पश्चास्य नाटकस्य. हा, इथे आपण आहोत या वाक्यावर होतो. अहम तू मन्ये हे चाललं होतं. आणि कोण करत होतं लक्षात आहे? छायाताई तुम्ही करत होतात का? हो सर, मी करत हा. होते. हा, करेक्ट. मग अर्थ वाचा ना ताई. चालला होता आपला एक. अहम तु मन्ये यदस्मिन् नाही, शृंगार रसस्यैव. शृंगाररसस्यैव प्राधान्यमस्ति. आता आपण यद यदस्मिन काय होईल बरं संधी विग्रह? हा, यदा यत. अधिक अस्मिन्. यत नाही, यदा कसं होईल ताई? यद मग यद यदास्मिन म्हणलास तर यद हा सॉरी, यद अधिक अस्मिन्. यद होईल का? यत अधिक अस्मिन. यद यदा अधिक असा अस्मिन्. शब्दच नाहीये. यदचा पाय मोडायचा. हा, यत म्हणजे तलवारीतला तो त्याचा पाय मोडायचा. अधिक अस्मिन. हा. आणि हा शृंगाररस शृंगार रसस्यैव. शृंगाररस अधिक ऐस अस्सैव इस सॉरी शृंगार रसस्य अधिक एव. एव शृंगाररस अधिक शृंगार रसस्य हा एक शब्द आहे. म्हणजे हा शृंगार रसाचा षष्ठी आहे ना. हो रामस्य रामयो रामानाम षष्ठी. तसं एव शृंगार रसस्य रामस्य हो षष्ठी अधिक एव. आणि एव प्राधान्यमस्ती म्हणजे काय? त्याचा संधी विग्रह करा ताई. प्राधान्य अस्ति. हा, नाही, पण मग प्राधान्य बरोबर आहे, अस्ती हा शब्द त्यातला बरोबर आहे. मग आता काय होईल? म्हणजे शृंगार रसाला प्राधान्यम. प्राधान्य दिलं, प्राधान्यम अस्ति. प्राधान्यम म पाय मोड्या म अधिक अस्ती. अस्ति प्राधान्यम अस्ति. हा. मग आता काय? अहम तू. तू म्हणजे काय तर. तू मन्ये हे आत्मनेपदी क्रियापद आहे. मी
तर मानतो की. अच्छा, हा, मी तर मानतो की की यत 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 म्हणजे की हा अस्मिन म्हणजे याच्यात, कारण की हा आता आपण नाटकामध्ये बोलतोय बरोबर, हो 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 म्हणजे ह्या नाटकात नाटकात थोडक्यात याच्यात शृंगार नाटकात रसाचाच शृंगार शृंगार रस रसाचेच प्राधान्य आहे. आहे. शृंगार रसाचेच प्राधान्य आहे. बघा, मी तर मानतो असे मानतो की किंवा मी तर मानतो की यात शृंगार रसाचेच प्राधान्य आहे. हो हे जे रसाचेच च जो आलाय ना, हा एव मुळे आलाय. ते मी एक विचारू का ते म्हणणे म्हणजे त्याचं आपण असे वाटते की पण चालेल का का मानतो नाही, मी मानतो. मानतो ओके मान हम्म. अहम मन्ये. ओके हम्म. मी असे मानतो. आत्मनेपदी रूप आहे मन धातू. मन्ये मन्यावहे मन्यावहे मन्यसे मन्येथे मन्यद्वे मन्यते मन्येते मन्यन्ते. यात चालेल, पुढे उत्तम घेऊ पुरुषाच आहे आपण. ना हा, काय तसे म्हणताय ताई? म्हणणे उत्तम पुरुषामध्ये येईल ना हो हो, अहमचं म्हणणे आहे. मन जसं अहम म्हणजे वदामी होतं की ह्याचं नाही, हा तसं आत्मनेपदीमध्ये अहम म्हणजे हे मन मन्य शब्द होईल. आहे का फक्त मन मन हा धातू आहे. धातू हा शब्द म्हणजे धातू हा, शब्द वेगळा धातू वेगळा. हो म्हणजे त्याचं येत ते येतसे असं होतं ते येते बरोबर आहे. ए वहे मय से एते द्वे ते एते अंते असे ते प्रत्यय आहेत. चालेल, पुढे जायचं आपण मग. हा, मी वाचते हा पश्चात्य हा नाटकस्य हम्म. चतुर्थो चतुर्थोंकः चतुर्थोंक. मी काय म्हटलं वैशिष्ट्येन होतं, एस म्हणजे आपण लांबवतो अलीकडचा स्वर. हा चतुर्थोंक. कः चतुर्थो चतुर्थोकः वैशिष्ट्य चतुर्थोंक ड च्या मध्ये अनुस्वार आहे, डंग अंग असा आहे तो. चतुर्थोकः हा वैशिष्ट्येन प्रसिद्धः. हा. तर आता पश्चास म्हणजे पाहणे पश्चास्य म्हणजे काय? पाहणे नाही, म्हणजे पश्य अधिक अस्य असे हा म्हणजे त्याचं वेगळं म्हणजे संधी विग्रह दृश्य आहे. दृश्य धातूचं हा हा, आज्ञार्थी आहे. पश्य म्हणजे बघ. पहा बघ हा, नाटकस्य पश्य अस्य नाटकस्य चतुर्थः अंकः वैशिष्ट्येन प्रसिद्धः. चतुर्थोंकः म्हणजे 14वा नाही, चतुर्थः अधिक अंकः अशी होते. आवाज कोणाचा गणित तरी येतोय. सुटलं तो ग माझी शोंगू कोणाचं सगळ्यांना त्याच्यात म्यूट वर कोणाचं जा, तरी नाही तर मला आवाज कळत नाही उपाधी आता काय आपल्याला पुढच्या महामारीत बघायचं मला म्यूट करायला लागेल. आज चौथा अंक असं होईल का हा चौथा अंक हा, विशेष पश्य अस्य नाटकस्य म्हणजे पहा, या पहा नाटकाचा चौथा अंक चौथा अंक विशेषणे म्हणजे विशेषतेने प्रसिद्ध आहे. अस्ति हे अध्यारूत आहे. आहे हो हं? हो चतुर्थंक चतुर्थ अधिक अंक. चतुर्थ अधिक अंक म्हणजे चौथा हं. 14वा म्हणजे चतुर्दश होईल का नाही, चतुर्दश म्हणजे चतुर्थी आणि चतुर्दशी मध्ये काय फरक आहे ताई? नाही चतुर्थी नाही, हे आणि फरक दोन्ही एकच आहे. आपण नाही पौर्णिमेनंतर मग ते 15 दिवसाचा फरक आहे ताई असं काय करताय? चतुर्थी म्हणजे कुठला आणि चतुर्दशी म्हणजे काय?
चतुर्थी म्हणजे आपण म्हणजे संकष्टी चतुर्दशी धरायचं ना, तर ते पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येते. बरोबर आहे, ती चतुर्थी आहे, हा, चतुर्दशी नाहीये. चतुर्दशी चतुर्थी आणि चतुर्दशी म्हणजे ती गणेश अमावस्येच्या आधी. चतुर्थी असते ना, ज्या दिवशी आपण हा, गणपती स्थापन करतो ती, अच्छा. हो, आणि ज्या दिवशी आपण विसर्जन करतो ती अनंत चतुर्दशी चतुर्दशी. दशी अमावस्येच्या आधी. बरोबर. चतुर्दशी म्हणजे 14 14 आणि चतुर्थी म्हणजे 4. 4. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, 9 दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, त्रयोदशी चतुर्दशी, चतुर्थी पौर्णिमा. पण. ठीक आहे. हो हा, चतुर्थी आणि चतुर्दशी मध्ये अजिबात हो गफलत होता कामा नाही नये आपल्या मराठी लोकांची तरी. नाही नाही नाही, संस्कृतमुळे झालं. हा, जसे आपल्याला महाराष्ट्राला एकादशा माहिती आहेत, आषाढी, कार्तिकी, एकादशी. दर महिन्याची वेगवेगळी असतेच की. आणि हो, दर महिन्यात 2 चतुर्थी असतात, 15 दर दिवसांनी महिन्यामध्ये 2 चतुर्दशा असतात. संकष्टी एक, विनायकी. हा, शुक्ल आणि कृष्ण, बरोबर आहे, शुद्ध आणि वद्य, कसंही तुम्ही म्हणा, चालेल. पुढे जायचं आपण. हो सर. लताताई नंतर आता आपण ते आले असतील तर आपण ताई. हो. उत्तम हि काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुन्तला तत्रापि हि चतुर्थोऽङ्कः तत्र चतुष्टयम्. हम्म. अं, उत्तम ही म्हणलंच म्हटलंच आहे आहे की. म्हटलंच आहे की काव्येषु म्हणजे काव्यात नाटकम रम्यम. नाटक रम्यमचा अर्थ काय? रम्य, आवडतं. नाटकाचं रम्यम हे अच्छा, नाटक विशेषण आहे. विशेषण. का काव्यात काव्यात किंवा रम्य म्हणजे नाट रम्य, काव्यात नाटक रम्य आणि काव्यात त्या नाट रम्य तिथे सुद्धा शकुंतला. आणि त्यात सुद्धा शकुंतला. म्हणजे आपण तत्र काय अपि म्हणतो की ती अनेक काव्य आहेत आणि हा म्हणजे काव्यरूपी नाटक आहेत, बरोबर आहे. तर हा त्या काव्यामध्ये नाटक ही रम्य असतात आणि त्यात जास्त करून शकुंतला रम्य आहे. तत्रापि च शकुंतला, शकुंतला आणि त्यात आणि सुद्धा, तेथे त्यातही सुद्धा किंवा तेथे सुद्धा शकुंतला. शकुंतला, हे तर म्हणजे कारण की आपण आता अभिज्ञान शाकुंतल बद्दल बोलतोय, बरोबर. हो हा, आता त्या नाही, शकुंतलामध्ये हा म्हणजे ते तत्रापिही, यदस्मिन शृंगार रस जास्ती आहे त्याच्या संदर्भात हा श्लोक आहे ना. बरोबर आहे. अं, हा, आणि त्या हा शकुंतला काव्यात नाटकामध्ये देखील काय म्हणलंय, त्यात तर सुद्धा त्यातही चौथा चतुर्थो अंक जास्त अंक रम्य आहे आणि त्या चौथ्या अंकात श्लोक चतुष्टयम, चतुष्टय हा म्हणजे 4 श्लोक. चौथा. चतुष्टयम म्हणजे तर 4 श्लोकांचं ते जे काही हा ग्रुप म्हणता येईल तो. गुरु हा समूह हा, बघा, 4 श्लोकांचा समूह. त्यातही चौथा अंक आणि चौथ्या अंकातील 4 श्लोकांचा तो ग्रुप, 4 म्हणून श्लोक. 4 श्लोक. हम्म. काव्यात नाटक रम्य, नाटकात सुद्धा शकुंतला, हम्म. त्यातही चौथा अंक, त्यातील 4 श्लोक. ठीक आहे, चालेल. आता कोण? हे काय झालं? किंवा आवाज जरा असं थोडस मी जर का अजून जरा थोडस कवी मनाने बोलायचं म्हणलं तर असंही म्हणता येईल बघा. हा, आणि यातली सुंदरता बघा की
समाजात बायका सुंदर असतात, त्या बायकांमध्ये माझी बायको सुंदर आहे, माझ्या बायकोचा चेहरा त्यात सुंदर आहे. म्हणजे समजा पूर्ण बायको मी माझ्या डोळ्यासमोर आणली तर मी म्हणेन तिचा चेहरा खूप सुंदर आहे आणि चेहऱ्यामध्ये देखील तिचे डोळे फारच सुंदर आहेत. म्हणजे एकात एक मी वर्णन करतोय. हम्म. तसंच इथं काय म्हणलंय कवीनी, काव्यात नाटकरम्य आहे, त्या नाटकांमध्ये शकुंतला हे शकुंतला. नाटकरम्य आहे. शकुंतला नाटकामधला 4था अंक आहे आणि त्यातला हम्म. 4 श्लोकांचा तो जो गट आहे तो जास्त रम्य आहे. तेच जास्त मी तुम्हाला आपलं नेहमीच्या याच्यातलं उदाहरण दिलं. एक नवरा हम्म. म्हणून मला काय वाटतं ते. कमाल. ग्रेट. हा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रिलेट करता येईल की कसं मी केलं ते. चालेल, पुढे जायचं आपण मग. चालेल, निशिगंधाताई घेता का पुढचं? हो, घेते घे. हा. अस्मिन् श्लोकचतुष्टये शृंगाररसस्य उद्रेकः अस्ति. ह्या 4 श्लोकांमध्ये शृंगाररसाचा उद्रेक आहे. म्हणजे शृंगार बरोबर रस आहे, भरपूर आहे. बरोबर खूप आहे. शृंगार सुंदर आहे. रसस्य म्हणजे उद्रेकः अस्ति. बरोबर आहे. इथे संधी विग्रह कसा होईल? शृंगार रसस्य अधिक उद्रेकः. रसस्य उद्रेक, कारण की उ आहे ना, अ अधिक उ म्हणजे ओ होतो. येतंय लक्षात इतरांच्या पण? हो. हा, चालेल. ऊ नाही समजलं सर ते. ऊ बर, कुठे आहे? शृंगार रसस्य अधिक उद्रेकः ना, संधी हा. विग्रह केलाय मी या शब्दाचा. शृंगार रस. शृंगार रसस्य अधिक हा. उद्रेकः. हा, शब्द उद्रेक. बरोबर. हा, ज्यांच्या ज्यांच्या संधी कच्च्या असतील त्यांनी आत्ताच स्वतःला सावरा. या जर का कच्च्या संधी घेऊन तुम्ही पुढे गेलात तर पुढे सगळा पाया ठिसूळ राहणार आहे तुमचा. संधीकडे लक्ष द्यायला. बरोबर आहे. हा, चालेल. पुढे कपिलजी आहेत? नाही, मी आली नाही, आज. सीमाताई मध्ये आहेत ना. हा. शकुन्तलायाः जीवनस्य अधिकांशः वियोगेन वियोगेनापमानेन च परिपूर्णः अस्ति. बरोबर आहे, अगदी छान केलात. संधी विग्रह वियोगेन अधिक अपमानेन. हा. शकुंतलेचं जीवन अधिकतेने अधिक प्रमाणात किंवा अधिकतेने वियोग आणि अपमानानेच भरलेले आहे. अस्ति म्हणजे आहे ना, होते नाही. सगळीकडे आहे आहे वर्तमान काळ चालू आहे. वर्तमान काळाचं. हा, शकुंतलायाः जीवनस्य अधिकांश म्हणजे शकुंतलेच्या जीवनाचा अधिकांश म्हणजे अधिक अंश म्हणजे जास्तीचा भाग. अधिक अंश ना, खऱ्या अर्थाने अधिकांश आपण म्हणतो ना, अधिकांश अधिकांश म्हणजे काय, तिच्या जीवनाचा जर का आपण कालखंड बघितला तर त्यातला बहुतांशी जो भाग आहे तो अधिकांश वियोगाने आणि अपमानानेच परिपूर्ण आहे, भरलेला आहे. बघा, परिपूर्ण आहे. इथं जरा थोडस चूक झाली आहे. परिपूर्ण कुठे होतं बरं? नाही, परिपूर्ण हे नकोय. नुसतं परिपूर्ण. ते इकडचं कॉपी पेस्ट झालेलं आहे. ठीक आहे, मी नंतर दुरुस्ती करून दिलीपजींना पाठवून फायनल करीन मग. अरे बापरे, खूपच लांब मागे गेलो.
पात्राणी हा करा. पुढे कोण होतं? सीमाताई, नंतर कपिलजी. नाही, विद्याताई तेंडुलकर. हा मी ऋषयः शकुन्तलायाः वियोगेन खिन्नाः सन्ति दुष्यन्तः अपि तथैव खिन्नः. हम्म ऋषी शकुंतलेच्या वियोगाने खिन्न होतात. हम्म खिन्न होतात नाही, खिन्न खिन्न आहेत. आहेत संती. हम्म दुष्यंत सुद्धा तसाच खिन्न आहे. बरोबर, तथ अधिक एव तथैव. बरोबर आहे. तथा एव तथैव. हा, छान केलं ताई. ऋषी धन्यवाद. शकुंतलेच्या वियोगाने खिन्न असतात किंवा आहेत. दुष्यंत सुद्धा तसाच खिन्न आहे. हा. पुढचं कपिलजी. ऋषयः हे ऋषी शब्दाचं प्रथमा बहुवचन आहे आणि शकुंतला याहा हे शकुंतला मालासारखं हा. माला याहा षष्ठी एकवचन. शकुंतलाया. पुढे घ्या. मी आहे. आय थिंक कपिलजी नाही आहेत. कपिलजींचा मी आवाज ऐकल्यावर का वाटला मला. नाही ते गावाला कामासाठी जाणार आहे तसा मेसेज होता मला वाटतं त्यांचा. हो का? नाही, मी आत्ताच मेसेज नाही बघितलेले, पण असेल. हॅलो, बर ठीक आहे, घ्या मग तुम्ही. अतः सर्वत्र अपि प्रायशः विप्रलम्भ शृंगारसैव प्रवाहः दृश्यते. अतः म्हणून सर्वत्र अपि सगळीकडे. मला प्रायश म्हणजे माहित नाही. ठीक आहे. विप्रलंभ शृंगारसैव शृंगाराचा विपुल प्रवाह दिसतो, दृश्यते. पण प्रायशः म्हणजे काय? आता प्रायशः म्हणजे बेसिकली प्रामुख्याने. प्रामुख्याने. ओके. म्हणून अतः म्हणून सर्वत्र प्रायशः प्रामुख्याने विप्रलंब. बरोबर. विप्रलंब शृंगार रसस्य एव प्रवाहः दृश्यते म्हणजे दिसतो. दिसते. हो. मग आता आपण फक्त या शब्दामध्ये शृंगार रसस्य एव म्हणजे शृंगार रसाचाच प्रवाह दिसतो. आणि आता विप्रलंब म्हणजे काय आहे बघूया. आता विप्रलंब शृंगार रस हा शृंगार रसाचा एक प्रकार आहे, म्हणून त्याला आपण ट्रान्सलेट केलेलं नाही. म्हणजे जसं आता माणसाची जात आहे आपली होमोसेपियन्स, होमो इरेक्टस वगैरे असं आपण तयार झालो, राईट. तर त्याला आपण ट्रान्सलेट नाही करू शकत, कारण की ते आपल्या इव्होल्युशन मधलं त्या स्टेटचं ते आपलं नावच आहे, राईट. हा, म्हणजे समजा आता तुमचं नाव विशाखा आहे तर उगाच विशाखाचं मी कुठल्या तरी भाषेत नाही ट्रान्सलेट करून तुम्हाला म्हणणार. तुम्हाला मला विशाखाच म्हणून उल्लेख करावा लागेल. बरोबर. हा, कारण की ते तुमचं नाव आहे. तसंच शृंगार रसाचा जर का प्रकार असेल तर तोच म्हटला पाहिजे. त्याच प्रकाराला त्या नावाने ओळखलं जातं, म्हणजे तसंच ओळखायला पाहिजे. बरोबर. हा, म्हणून बघा, म्हणून सगळीकडे प्रायशः म्हणजे बहुतेक करून किंवा प्रामुख्याने, दोन्ही समानार्थी शब्द. विप्रलंब शृंगार रसाचाच
एवमुळे तो च आलेला आहे. रसाचा च प्रवाह दिसतो. इथे पण खरं प्रवाह हो झालेलं आहे यांचं. चालेल, ठीक आहे. माझा आवाज येतोय का मध्ये हो कट झाला येतोय. आवाज? नाही येतोय. हा, मला एकदम असं वाटलं की माझा आवाज कट झाला का काय. पुढे तुमच्या नंतर सुकेशाताई आल्यात आज. हो आहे सर मी. हा, घ्या ना मग ताई. किम मह्यमपि तत् दास्यसि पठितुम्. हम्म. किम का मह्यमपि माझ्यासाठी, मह्य म्हणजे माझ्यासाठी, तत् दास्यसि हम्म. दास्यसि वाचशील का, पठितुम हा, पठितुम म्हणजे काय, वाचण्यासाठी किंवा शिकण्यासाठी. देशील का, ते हा, दास्यसी. दास्यसि म्हणजे देशील का. करेक्ट. हम्म. ददाती याचं दास्यसी आहे हे. आणि हे काय दास्यसी हे काय आहे मला सांगा. भविष्यकाळी रूप आहे. हो का. कारण की बघा श ना, काय तू मला वाचण्यासाठी देशील का, हं तू माझ्यासाठी हे काम करशील का, म्हणजे मी भविष्य काळाबद्दल बोलतोय ना. हम्म. तुम्ही जर माझ्यासाठी ऑलरेडी एखादं काम केलं असेल तर मी म्हणलं असतं की तू माझ्यासाठी हे काम केलंस. हम्म. पण आता मी काय म्हणतोय की तू हे माझ्यासाठी काम करशील का, म्हणजे भविष्यात करशील का, उद्या करशील हम्म. का, परवा करशील का, कधीतरी करशील. म्हणून दास्यसी हे हम्म. भविष्यकाळी रूप आहे. किम म्हणजे काय, काय मह्यपि मह्यम म्हणजे माझ्यासाठी, मला, मला, अपि अपि म्हणजे पण किंवा सुद्धा. मला पण, हा, मला पण ते, तत् म्हणजे ते. ते म्हणजे आता हम्म. काय नाटकाचं जे पुस्तक आहे त्याविषयी चाललेलं आहे. देशील का, वाचायला देशील का, हा, वाचण्यासाठी देशील का. हं. पुढे काय होतं संभाषणामध्ये, काय होतंय, पुढे कोण घेत आहे आता तुमच्या नंतर. मोहिनीताई आल्यात. जर मोहिनीताई नसतील तर मग आपण, नाही बरोबर आहे, त्या 16 पर्यंत नाही येत नाही का. छायाताईंकडे जाऊ. छायाताई, तुम्ही म्यूटवर आहात का. वाचते सर. हा. गृहान परम यथाशीघ्रं प्रत्यावर्तय. हम्म. गृहान म्हणजे घरी, नाही. गृहात, परम आता बघा, हे शीघ्रम. संभाषण चालू आहे आणि वरच्या हा, वाक्यात काय म्हणतोय, काय मला पण तू ते पुस्तक दे- वाचण्यासाठी देशील का. देशील का? हो. हा, मग त्याला तर उत्तर काय देत आहेत ते, हे उत्तर आहे. गृहान परम यथाशीघ्रं प्रत्यावर्तय. हम्म. आता पुस्तक देण्याबद्दल चाललेलं आहे, वाचण्यासाठी देण्याबद्दल. हो. हा, मी हो. छायाताईंना म्हणतोय काय मला पण पुस्तक वाचण्यासाठी देशील का. आता हो. छायाताई प्रसादला काय म्हणतील, पुस्तक तुमच्या हातात आहे छायाताई, हो. आणि मी विचारतोय काय मला पण वाचण्यासाठी देशील का. देशील का? हो. हा, काय म्हणाल तुम्ही. गृहान हा. परम हा. यथाशीघ्रं प्रत्यावर्तय. हा, साधारणतः काय वाटतंय तुमचं काय उत्तर असेल याला. यथाशीघ्र म्हणजे त्वरित देतोय. हा. पण हा. गृहांचा शब्द नाही मला लक्षात आलं. गृहान म्हणजे काय. हा. बर. थांब देतोय.
लगेच देतोय पण म्हणजे असं काहीतरी हा बरोबर आहे, तुमचं बरोबर चाललंय. घे परंतु तर लवकर परत परत दे. अच्छा प्रत्यावर्तय. लवकर म्हणजे शीघ्र तुम्ही परत मला सांगताय हो बरोबर आहे. प्रति अधिक आवर्तय. हा प्रति प्रति अधिक अधिक आवर्तय म्हणजे परत आणून दे. हो म्हणजे घे, कारण की आता तुम्ही मला म्हणताय प्रसाद हे पुस्तक घे, हो परंतु यथाशीघ्रम, जितक्या लवकर शक्य असेल तेवढं यथाशीघ्रम. यथाशीघ्र अच्छा म्हणजे हा लवकरात लवकर किंवा हा यथाशीघ्र आपण म्हणतो ना यथाशक्ती आपण दान करावं, म्हणजे हो आपल्या शक्तीनुसार आपण दान करावं. हो तसंच यथाशीघ्र म्हणजे जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या परत आणून दे. हो परत कर, परत आणून दे किंवा परत कर. हो मग येते लक्षात? हो आलं सर. गृहांचा अर्थ काय घेऊ? गृहाण म्हणजे गृहान घे. तुम्ही मला म्हणताय ना घे प्रसाद हे पुस्तक हो घे. घे अच्छा घे घे पण म्हणजेच गृहाण. अच्छा पण परत अहो लवकरात लवकर काही आपण पूजा करतो गृह तेव्हा जेव्हा प्रसाद आपण देवाला देतो तेव्हा म्हणतो ना गृहाण परमेश्वर. अच्छा तो आठवत आहे गृह का? तुम्ही लक्ष जर हो का पूजेमध्ये दिलं असेल तर. ते गृहान म्हणून मी फक्त गृहाच्या म्हणजे घराच्या अशा याच्यातल्या नाही विचारातच नाही नाही, होतो. गृहाण परमेश्वर आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला हो आपण जे प्रसाद त्याला अर्पण केलेला असतो तो आपण सांगतो हे परमेश्वरा हा हा प्रसाद घे. हो ते घे या अर्थी गृहाण आहे, आज्ञार्थी रूप आहे ते. हो सर ग्रहण आता म्हणजे ग्रहण कर नाही, असं आहे का? ग्रहण म्हणजे करणे म्हणजे ग्रहण घेणे. कर बरोबर ग्रहण आहे. म्हणजे हो ग्रहण ग्रहण करणे कर म्हणजे अन्न ग्रहण करणे म्हणजे अन्न घेणेच ना. घे. हा. हो त्याच्यावरूनच तर पुढे ग्रहण हा शब्द आलेला आहे. ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊ. कोण आता घेणार आहे? हा छायाताई नंतर मी आहे. लताताईच आहेत. हो. एथेच्छसी तथैव भविष्यति. यथेच्छसी. छसी यथेच्छसी तथैव भविष्यति. हम्म, हम्म. म्हणजे आता यथेच्छसी म्हणजे नक्कीच म्हणायचंय का असं? नाही, यथा म्हणजे यथाशक्ती. मला आता संधी विग्रह सांगा ना ताई. यथेच्छसी. यथेच्छसी यथा अधिक इच्छा बरोबर, का? यथा अधिक इच्छसी. इच्छा यथेच्छसी इच्छसी. हा. तथा म्हणजे एव तथैव भविष्यति. भविष्यति. जशी इच्छा तुझी करशील हा जशी तुझी तसेच इच्छा होईल होत ते आहे हा, किंवा होवो भविष्यती. ते पुढे भविष्य होईल काळात होणार आहे. होईल. होईल. जशी तुझी करेक्ट, इच्छा आहे तसे होईल. बरोबर. जसे तू इच्छिशील तसे तसेच तसे होईल. होईल. लवकर परत करेन नक्की. हा, म्हणजे आता काय झालं, मला तुम्ही पुस्तक दिलं हा. तेव्हा तुम्ही म्हणलात घे, घे. पण जितक्या लवकर शक्य असेल तेवढं परत आणून दे कर. किंवा परत कर. हा. जशी आणि मग तुझी मी काय इच्छा म्हणेन आहे की तसे मग होईल. मी तुम्हाला काय म्हणेन की हो, जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. होईल. हो. अशा रीतीने आपला 9वा धडा संपलेला आहे. ठीक आहे, कोणाला काही शंका आहेत? तर ते ह्याचं PDF हा कधी पाठवता उरलेले? हा, मी आता माझी जवळपास 7-8 तयार आहेत, तर हा मी दोन्ही पाठवून देतोय आज. चालेल. हा, 7-8 आणि 9वाचा मी प्रयत्न हो. करतोय, पण दिलीपजींनी चालेल. अजून चेक केलेलं नाही म्हणून मला पाठवता येत नाही.
पण बर 7 आणि 8 मात्र मी तुम्हाला हो 100% पाठवतोय. चालेल झाल्यात माझ्याकडून आणि दिलीपजींनी पण बघितल्यात. ओके ठीक आहे, हो चालेल. मग आपण पुढच्या धड्याला सुरुवात करायची का आता आज? हो. चालेल. मला एक सांगा, याच्यामध्ये प्रत्येक सुभाषितचा ऑडिओ देखील इन्क्लूड केलेला आहे, म्हणजे इथेच टाकलेला आहे. तर मी ऑडिओ लावल्यानंतर तुम्हाला ऐकू येतोय का बघा बरं का. मला माहिती नाही येतोय का नाही. बघा. नाही येते. नाही येत. हा, म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय आहे की प्रत्येकाला आपापला, मी जेव्हा ही फाईल तुम्हाला पाठवीन ना, तेव्हा तुम्हाला स्वतः तिकडे प्ले करावं लागेल ते तुमच्या प्लेअरमध्ये, ऑडिओ प्लेअरमध्ये. हम्म. पण याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय का, माझा कर्सर दिसतोय आता? हो. हा, तो बेसिकली एम्बेडेड ऑडिओ फाईल आहे ती. आणि सरांनी आणि उन्नतीताई म्हणून अगदी पहिल्या बॅचच्या होत्या विद्यार्थिनी, उन्नतीताई शुक्ल म्हणून, त्यांनी हे रेकॉर्ड केलेलं आहे प्रत्येक यातला श्लोक. आणि याच्यात बहुतेक करून गीतेमधले सगळे श्लोक असल्यामुळे त्यांनी, सरांनी अनुष्ठुप छंद असेल तर ज्या छंदामध्ये तो श्लोक आहे त्या छंदात तो सरांनी गाऊन दाखवलाय. चालेल. आता आपण कोण करत होतो शेवटचं? तर रत्नाताई झालेल्या, आता माझी टर्न आहे. हा, आता आपण मग ठीक आहे. म्हणजे आपण आता येता पहिला श्लोक घेतील सुभाषितातला, हम्म. आणि हा गीतेतला 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे, म्हणून ते 6.5 दिलाय, 6.5. म्हणा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. आता इथे बंधू जे येतं ना, ते बंधू असा करायचा उच्चार. हा, बंधू. ठीक आहे, ते लक्षात कारण नाही की आलं. हो. नाही हे येतं हळूहळू, ऐकूनच हम्म. येत आहे. हा, हो. आत्मैव यात्मनो बंधू बंधु आत्मैव बंधू रिपुरात मनः. हा शेवटचा जो विसर्ग आहे तो मात्र नेहमी तो सारखा पूर्ण घ्यायचा. म्हणा. हा, हो कारण की तो विलंबित विसर्ग आहे. हो, सरांनी सांगितलेलं, देवल सरांनी. हा हा, तर आता करा, संधी विग्रह करा, वाचा. हा. उद्धरेत अधिक आत्मना हा. अधिक आत्मानं. मग उद्धरेदात्मनात्मानं. उद्धरेत म्हणजे पहिल्या आत्मना शब्दाचा अधिक आत्मानं आत्मानं न आणि मग आत्मानं आत्मानं अवसादयेत. 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 हा, आत्मा एव हि आत्मनो बंधुः. हा, म्हणजे बंधुः आत्मा हाच स्वतःचा बंधू बंधू आहे. आहे. आत्मा एव आत्मा एव रिपुः रिपुः आत्मनः. आत्मनः. म्हणजे आणि आत्माच आपला शत्रू पण आहे, आहे की नाही? श्लोक आहे. हा, बघा, आत्मना आत्मानं उद्धरेत. आत्माच आत्म्याला उद्धरतो. आत्मा नाही, आपण मी हे आत्मन हा वाचते. मराठीतला शब्द, आत्मन हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आपण किंवा आपण स्वतः असा होतो. पुढचं वाचू. अन्वय हो, वाचा शब्दार्थ वाचा सगळं वाचू पूर्ण. ना. आत्मना म्हणजे हो, आपणच, संसार सागरातून. आत्मानं आत्मना पूर्ण वाचा, म्हणजे अगदी आपण. सगळं वाचा. हा, आधी अन्वय वाचते. आत्मना आत्मानं उद्धरेत आत्मानं न अवसादयेत हि आत्मा एव आत्मनः बंधुः आत्मा एव आत्मनः रिपुः. शब्दार्थ. आत्मना म्हणजे आपणच, संसार सागरातून. आत्मानं म्हणजे आपला. स्वतःचा उद्धरेत म्हणजे उद्धार करावा.